नमस्कार, मी डॉक्टर दिनेश बागुल, होप IVF सेंटर व बागुल नर्सिंग होमचा संचालक व कन्सल्टंट डॉक्टर। तर आज आपण जाणून घेऊ किंवा IVFसाठी लागणारी आर्थिक तरतूद। तर आपल्याला माहीतच आहे, कुठल्याही प्रकारची वंध्यत्वाची ट्रीटमेंट IVF असू द्या किंवा IUI असू द्या किंवा इतर, यामध्ये इतर ट्रीटमेंटपेक्षा थोडा जास्त असतो। त्यामुळे भरपूर कपल्स किंवा भरपूर कुटुंब आहेत जी पुढील ट्रीटमेंट घेत नाही किंवा त्यांनी पैशाच्या अभावामुळे किंवा कारणामुळे ट्रीटमेंट बंद केली जाते। तर अशा कुटुंबासाठी किंवा अशा कपलसाठी आपण होप IVF तर्फे एक शिबिर सुरू केले आहे। दिनांक 1 जुलै 2025 पासून ते 30 सप्टेंबर 2025 पर्यंत। ह्या शिबिरामध्ये किंवा ह्या कॅम्प्समध्ये आपण अतिशय वाजवी दरात IVF सायकल करणार आहोत, म्हणजे फक्त 99,000 सर्व औषधोपचारासहित। तरी अशा गरजू रुग्णांनी व तसेच अशा कपल्सनी या शिबिराचा व कॅम्पचा तुम्ही नक्कीच लाभ घेऊ शकता व कमीत कमी खर्चामध्ये आपले आई बाबा होण्याचे स्वप्न तुम्ही पूर्ण करू शकता। धन्यवाद। नमस्कार, मी डॉक्टर योगिनी बागुल, बागुल नर्सिंग होम आणि होप IVF सेंटर इथे कन्सल्टंट डॉक्टर म्हणून कार्यरत आहे। आता आपण एक व्हिडिओची सिरीज बनवत आहोत आपल्या पेशंट्सला वंध्यत्वाची कारणे आणि त्यातल्या प्रत्येक कारणाबद्दल सखोल माहिती देण्यासाठी। तर आज आपण जाणून घेऊयात लो AMH या कारणाबद्दल। जे पण पेशंट वंध्यत्वासाठी ट्रीटमेंट घेत असतील त्यांनी AMH हा शब्द ऐकलाच असेल। AMH ही एक रक्ताची तपासणी आहे की ज्याच्यात पेशंटचे अंडाशय अर्थात तिच्या ओव्हरीजचं काम कसं चालू आहे, अर्थात ओव्हॅरियन रिझर्व किती टिकून आहे याच्याबद्दल कल्पना येत असते। लवकर गर्भधारणा होण्यासाठी अंडाशयांचं काम व्यवस्थित चालू आहे का हे बघण्यासाठी AMH तपासणी केली जाते। जर AMH ची व्हॅल्यू ही अपेक्षेपेक्षा कमी आली असेल तर याचा अर्थ होत असतो की अंडाशयांचे काम करण्याची क्षमता किंवा त्यातून बीज तयार होण्याची क्षमता कमी झालेली आहे। तर लो AMH पेशंट्सचे आपण 2 ग्रुप करू शकतो। एक की ज्या पेशंटचं वय कमी असतं पण तरीही त्यांचा AMH रिपोर्ट कमी आलेला आहे, किंवा दुसरा गट जो असतो की ज्यामध्ये पेशंटचं वय जास्त आहे अर्थात 35 पेक्षा जास्त वय झालेला असेल आणि त्यामुळे अंडाशयांची काम करण्याची क्षमता कमी झाल्यामुळे AMH चा रिपोर्ट लो आलेला आहे। तर यातला जो पहिला गट आहे की वय कमी असूनही अंडाशयाचं काम कमी होत आहे त्याला प्रीमॅच्युअर ओव्हॅरियन फेल्युअर किंवा लो ओव्हॅरियन रिझर्व असं म्हणलं जातं। या दोन्हीही केसेसमध्ये प्रेग्नन्सी राहण्यासाठी जे अंडाशयातून बीज मिळण्याची शक्यता कमी होत असते, कारण की प्रत्येक स्त्रीच्या ज्या अंडाशयांमध्ये बीजांचा साठा आहे हा तिच्या जन्मतः ठरलेला असतो आणि जसजशी ती मुलगी वयात येत जाते तसं अंडाशयातील बीजांची वाढ होत जाते आणि पर्टिक्युलर लेवल किंवा एका सर्टन एज नंतर अंडाशयांची काम करण्याची क्षमता कमी होते आणि त्यामुळे मेनोपॉज येतो। मेनोपॉज अर्थात पाळी बंद होणे। तर हेच कारण आहे की आता ही बदलती जीवनशैली, लग्न उशिरा होणं, प्रेग्नन्सीचा लेट प्लॅनिंग करणं, वयानुसार जर वयाच्या 35, 38, 40च्या आसपास जर प्रेग्नन्सीचा विचार करत असाल तर तेव्हा अंडाशयांची काम करण्याची कॅपॅसिटी कमी झालेली असते आणि त्यामुळे ट्रीटमेंट घेऊन पण योग्य फायदा बऱ्याचदा होत नाही। अशा कपल्समध्ये जर AMH ची व्हॅल्यू जर मध्यम स्वरूपात कमी झालेली असेल तर त्यांना लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, वजन कमी किंवा जास्त असेल तर ते योग्य लेवलमध्ये आणणं, खाण्यापिण्यामध्ये काही पोषण कमी मिळत असेल तर पोषणमध्ये सुधारणा आणणं, हे काही उपाय फायद्याचे ठरू शकतात आणि सोबतीने अंडाशयाची कॅपॅसिटी टिकून राहावी म्हणूनही काही मेडिसिन दिले जातात। अंडाशयांमध्ये बीजांची संख्या कोणत्याही औषध गोळ्यांनी आपल्याला वाढवता येत नाही, फक्त आहे ते आपल्याला जास्तीत जास्त वापर कसा करून घेता येईल यासाठी ट्रीटमेंटवर भर असतो। आणि जर हा सगळा प्रयत्न करूनही ट्रीटमेंटला फायदा मिळाला नाही किंवा जर अंडाशयांची क्षमता खूपच कमी झालेली असेल, AMH हे 1 व्हॅल्यूच्या खाली गेलेलं असेल तर मग अशा पेशंट्समध्ये आपल्याला स्त्री बीज दान अर्थात डोनर एग वापरावे लागतात। तर ही झाली AMH याबद्दल माहिती आणि बाकीच्या कारणांबद्दल आपण पुढच्या व्हिडिओ सिरीजमध्ये माहिती घेऊया। धन्यवाद। आजच्या या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण वंध्यत्वाचं जे दुसरं एक प्रमुख कारण आहे ट्यूबल फॅक्टर याबद्दल जाणून घेऊयात। ट्यूबल फॅक्टर अर्थात गर्भनलिकांमध्ये दोष असणे। ज्या गर्भनलिका असतात ह्या नॅचरल प्रेग्नन्सी राहण्यासाठी बीज वहन व्हावं म्हणून काम करत असतात, म्हणजे अंडाशयात तयार झालेलं बीज गर्भाशयापर्यंत पोहोचावं म्हणून त्या बीज वहनाचं काम करतात। जर काही कारणाने पेशंट
ओटीपोटात इन्फेक्शन झालेलं असेल किंवा पोटाचा TB झालेला असेल तर अशा पेशंटमध्ये बऱ्याचदा या गर्भनलिका ब्लॉक झालेल्या असतात. ब्लॉक झाल्यामुळे त्यात जो अडथळा निर्माण होतो त्याच्यामुळे पेशंटला प्रेग्नन्सी नॅचरली राहू शकत नाही. अशा पेशंटसाठी IVF उपचार हा अत्यंत महत्त्वाचा ठरतो, कारण की बऱ्याचदा जर गर्भनलिका खराब असतील तर त्याच्यावर जास्त उपाय करता येत नाही. त्यामुळे अशा पेशंट्सला जेव्हा IVF उपचार केला जातो, कारण IVF उपचारांमध्ये गर्भ हा गर्भाशयाच्या किंवा पेशंटच्या शरीराबाहेर लॅबमध्ये तयार केला जातो आणि मग तो गर्भ गर्भाशयामध्ये सोडला जातो. त्याच्यामुळे ह्या उपचार पद्धतीत ट्यूबल फॅक्टर जर असेल तर तो नलिफाय केला जातो आणि अशा पेशंटला जास्तीत जास्त जर बंधत्वाचं दुसरं काही कारण त्यांच्यात आढळलेलं नसेल तर या अशा पेशंट्सला IVFचा उपचाराचा लवकरात लवकर फायदा होऊ शकतो. त्याच्यामुळे जर आपल्याला प्रेग्नन्सी राहण्यामध्ये काही अडथळा येत असेल तर नक्कीच आपण तज्ज्ञ डॉक्टरांची भेट घ्या किंवा IVF सेंटर जे आता इथे सुरू झालेलं आहे बागुल नर्सिंग होम, तिथे होप IVFमध्ये आपलं मातृत्वाचं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण करून घ्या. धन्यवाद. माझं नाव तुषार पाटील आहे आणि ही माझी लवली वाईफ प्रिया पाटील आहे. आम्ही 26ला इकडे आलेलो होतो हॉस्पिटलमध्ये प्रियाची डिलिव्हरी करता. अंडर एक्सपर्ट अँड व्हेरी एबल गायडन्स ऑफ डॉक्टर दिनेश बागुल अँड डॉक्टर योगिनी बागुल, प्रिया डिलिव्हर्ड अ व्हेरी हेल्दी बेबी बॉय. आमचं बेबी इकडे आणि इकडचं स्टाफ टॉप नॉच आहे. इकडे ज्या हिशोबाने पेशंटची काळजी घेतली जाते, जसं इकडे क्लिनलीनेस आहे हे खूपच अप्रतिम आहे. आमचा इकडचं एक्सपिरियन्स खूप चांगलं होतं आणि खूप सॅटिस्फॅक्टरी होतं. वी आर व्हेरी हॅपी दॅट वी चोज दिस हॉस्पिटल टू डिलिव्हर अ बेबी टू ब्रिंग अ न्यू लाईफ इन दिस वर्ल्ड ओव्हर हियर. थँक्यू सो मच. नमस्कार, मी ऐश्वर्या सपकाळ. नमस्कार, माझं नाव दुर्वे सपकाळ. माझी पहिल्या महिन्यापासून बागुल नर्सिंग होममध्ये ट्रीटमेंट चालू आहे आणि 6व्या महिन्यामध्ये माझी सर्वायकल सर्जरी झाली. बट तरी डॉक्टरांनी मला सर्व प्रकारच्या एक्सरसाइज वगैरे करायला सांगितलेलं आणि माझी नॉर्मल डिलिव्हरी झालेली आहे. आणि इथे हॉस्पिटलबद्दल बोलायचं झालं तर क्लिनलीनेस आहे आणि स्टाफ खूप केअरिंग आणि सपोर्टिव्ह आहे. अँड बागुल नर्सिंग होम इज वन ऑफ द बेस्ट हॉस्पिटल ऑफरिंग इफेक्टिव्ह केअर अँड प्रोफेशनल सर्व्हिस. माझे जवळपास 5 ते 6 मित्रांनी इथं ऑलरेडी त्यांचे बेबी नॉर्मल डिलिव्हरी झाली होती. सरांचं नाव आणि बाकी जी सर्व्हिस आहे ते खूप छान आहे आणि अगोदरपासून त्यांचा एक्सपिरियन्स आणि लोकांचा जो एक्सपिरियन्स होता ते ऐकूनच आम्ही इथं आलो आणि खूप छान असं आम्हाला आता वाटतंय. आमच्या डिस्चार्ज आहे तर त्यातून आम्हाला खूप आनंद झाला की आमचा बेबी नॉर्मल झाला आणि सर्वांना म्हणजे असं काही स्टाफ एवढे फ्रेंडली आहेत की त्यांनी आम्हाला छोट्या छोट्या गोष्टी बेबीला नंतर झाल्याच्यानंतर काय केअर काय करायची असते, त्याच्यानंतर बेबीला काय काय गोष्टी महत्त्वाच्या असतात